छत्रपती संभाजीनगरमध्ये गृहपाठ केला नाही म्हणून 7वीतल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण। वाळूज इथल्या राजश्री शाळेतल्या शिक्षकावर गुन्हा दाखल। गोंदियातील बेपत्ता वीटभट्टी मालक विनोद देशमुख यांचा मृतदेह आढळला जंगलात। हत्येचं कारण अजूनही अस्पष्ट। रावणवाडी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। बुलढाण्याच्या संग्रामपूरमधील बोडखा गावात धक्कादायक घटना। किरकोळ वादातून मुलानेच कुऱ्हाडीचे घाव घालून केली जन्मदात्याची हत्या। हत्येनंतर मृतदेह फेकून दिला नदीत। पोलिसांकडून शोध सुरू। बीडच्या परळी तालुक्यातील जळगव्हाण गावामध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या। आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। नागपुरात पूजेचा अश्लील व्हिडिओ दाखवत महिलेसोबत अश्लील कृत्य। भोंदू बाबावर गुन्हा दाखल। मी काळी जादू जाणतो म्हणून महिलेला पाठवला नग्न व्हिडिओ। सोलापूरच्या बार्शीतील येळंबमध्ये शेतकऱ्याचा सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या। पंचस निघाला गुन्ह्यातील आरोपी। 40,000 रुपये किमतीच्या सोयाबीनची केली होती चोरी। बीडच्या नेकनूर जवळ 4 किलो गांजासह आरोपीला बेड्या। नाकाबंदी दरम्यान गुन्हे शाखेची कारवाई। गांजाच्या वाहतुकीसंदर्भात पोलिसांना मिळाली होती टीप। ठाण्यात कोट्यवधी रुपयांचा बनावट इनपुट क्रेडिट टॅक्स रॅकेटचा पर्दाफाश। ठाणे जीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 47 कोटी 32 लाखांचा घोटाळा उघड। पुण्यामध्ये दौंड उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले। 10,000ची लाच स्वीकारताना एसीबीची कारवाई। दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। खासगी ट्रॅव्हल्स चालकाच्या मनमानीला चाप लावण्यासाठी नागपूर पोलिसांकडून दिवसभर रस्त्यावरील पिकअप ड्रॉपला बंदी घातल्यानंतर पहिल्याच दिवशी 12 जणांविरुद्ध गुन्हे दाखल।